तिला कसलं फुल पाहिजे, कसलं फुल पाहिजे? सीतेची वेणी. काय? सीतेची वेणी. सीतेची वेणी? ही तर माझी वेणी सुटायची वेळ येईल. कुठं आहे सीतेची वेणी? एवढा आपल्याला एवढा वरती चढायचं जमणार का? आहे का मस्त? ही पाहिजे ना? कशाला? दे. आपण एवढं वर चढायला जमतंय सीतेच्या वेणीवर. इथून चढव. रामानं सुद्धा दिली नसेल. रामाने दिलं का रामानं? बरं बघतो सीतेची वेणी घ्यायला येते का. बायकोसाठी कष्ट करावं लागतं असं. लगीन झालं नसलं तर करा, पण असलं काही करू नका. ह्याचं हे थांब, मलाच आहे तर चढाई ना झाले. तू आणि कुठे याला? ए थांब ग. अगो बाई, अगो बाई. थांब, मला चढायला थांब. एक मिनिट काय काय हा, लग्न करा फायदा. अब तू गया बेटा. पडलो असतो आता, 100% पडलो असतो. वडाचं झाड आहे काय? मग पारंब्या कशा आहेत? अगं वडाचं झाड आहे. कसं कसं रामानंदी काढलं, रामानंदी कसं सीतेला बनवासाठी केलं आणि आम्हाला हे झाड. ओ माय गॉड, इथं झाड पडलं. जय श्रीराम. सीतेच्या वेणीसाठी चालले, फक्त माझी काळजी घ्या. अभी मजा आएगा ना भिड़ो. ही आमची सीता आणि सीतेची वेणी. हे तोडलं तर चालतंय ना, नाही तर काहीतरी वेगळं होईल. आज हॉरर नाही ना काय? भांडगुळ माहिती आहे मला, भांडगुळ विंडगुळ. आज भांडगुळ बघूनच आमचं आयुष्य गेलं. बस का? नाही नाही, ती पण ग बस. आता दुसरं कोणाला तर बायकोला असू दे की. दुसरं कोणाला तर बायकोला तिने बघितलं तर ती मागे बरं. माझं एकटेच का हाल. कशाला? अगं गप. 1 2 3 कुटुंब त्यात ही होतील. एक बस. काय करणार राहून बा. दर वेळेला असं फिरायला आलं की वर झाडावर चढ, ह्याच्यावर चढ, त्याच्यावर चढ. सीतेची वेणी आणि रामाची वेणी. ए बस, दुसऱ्याच्या बायकोला असं रिकू कोणाच. नाही नाही नको. मग झालं की 2 आहेत की. काय माणसं काय म्हणते? मारू शकतो मी. तोंड फुटणार ना वास. काय व्हायचं? उतरू काय?